नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गरमागरम कुरकुरीत आणि खुसखुशीत असा मसाला डोसा बनवणार आहोत। ही रेसिपी अगदी जबरदस्त होणार आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा। सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी राशनचे तांदूळ घेतलेले आहेत, साधारणतः 4 वाट्या। आता या ठिकाणी मी राशनचे तांदूळ वापरलेत, तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकतात। आणि या ठिकाणी 1 उडीद डाळीची वाटी असं आपण प्रमाण घेणार आहोत। आणि त्यासोबत उडीद डाळीच्या जे आपण भिजू घातलंय त्यामध्ये 1 चमचा आपण मेथीचे दाणे घालणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्ही कोणतीही वाटी घेतली तरी चालणार आहे, पण प्रमाण 4ला 1 वाटी असंच ठेवायचं आहे। आता या ठिकाणी बघा, मी तांदळांमधलं तर पाणी काढून घेतलेलं आहे, पण डाळ ज्याच्यात आपण भिजू घातली आहे ते पाणी काढणार नाही। तर ज्यामध्ये आपण डाळ भिजू घातली त्याच पाण्यामध्ये आपण आपलं बॅटर बारीक करून घेणार आहोत। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, मी डाळीतलंच पाणी बॅटर दळायला वापरत आहे। आपण आपल्या ह्या दळून झालेल्या बॅटरमध्ये इनो, सोडा काहीच घालणार नाही आहोत। आपण याला असंच फर्मंट व्हायला ठेवणार आहोत। हे जर आपण रात्री बनवून ठेवलं तर सकाळपर्यंत अगदी छान आपलं बॅटर हे फर्मंट होतं। नाहीतर तुम्हाला जर असं बघायला गेलं तर 6 ते 8 तास तुम्हाला हे बॅटर अगदी छान घट्ट असं झाकण लावून त्यावर प्लेट वगैरे ठेवून आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आतमध्ये हवा जाणार नाही। आता या ठिकाणी आपलं बॅटर तयार झालेलं आहे, तर आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे मीठ आपण या बॅटरमध्ये मिक्स करून बॅटरला बाजूला ठेवूया आणि आतल्या मसाल्याची तयारी करूया। सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी कुकरमध्ये बटाटे बॉईल करायला लावत आहे। आता बटाटे बॉईल होईपर्यंत आपण कांद्याचे अगदी बारीक काप करून घेणार आहोत। अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा, बघा अशा प्रकारे। आता आपला कांदा सुद्धा चिरून झालेला आहे। आता या ठिकाणी मी धने मिक्सरमध्ये घालत आहे आणि सोबत बाजूला बडीशोप घेतलेली आहे। धनेला आपण मिक्सरमध्ये दळून घेणार, आपल्याला त्याला जास्त बारीक करायचं नाही आहे। एका धन्याचे 2 तुकडे झाले की बस, बघा असं जाड बारीक आपल्याला दळून घ्यायचं आहे। आता आपण मिक्सरमध्ये लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहे आणि या ठिकाणी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता या ठिकाणी बघा, आपले बटाटे आहेत ते बॉईल झालेले आहेत, त्यांना मी अशा प्रकारे किसून घेत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्मॅश सुद्धा करून घेऊ शकता, पण असं किसून घेतल्याने सगळे एकदम युनिफॉर्मली स्मॅश होतात, त्यामुळे मी किसूनच घेते। आता या ठिकाणी एक कढई ठेवायची आहे, कढईत तेल घालायचे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा घालायचा आहे, सोबत जिरं सुद्धा घालून घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी बडीशेप आणि जाडसर अशी दळलेली धने घालून घ्यायचं आहे। आता सर्वांना आपण या ठिकाणी बघू शकता, मी कांद्यांना आधी तेलात छान फ्राय करून घेते, जेणेकरून त्याचे जरा सोनेरी रंगाचे होऊन जातील। आणि मग नंतर असा सगळा मसाला मिक्स करून घेते, जेणेकरून बाकीचा मसाला जळायला नको याकरिता। आता या ठिकाणी कांदा, लसूण, अद्रकची जी आपण पेस्ट केली होती ती घालून घ्यायची आहे, सोबत हळद घालून घ्यायची आणि याला छान परतवून घ्यायचं आहे। आणि मैत्रिणींनो, मसाला डोसासोबत सांबार आणि चटणी जर तुम्हाला बनवायची असेल तर त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करत आहे। जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ तिथून बघू शकता।
आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा याला छान परतवून घेऊया. आता यामध्ये आपण स्मॅश केलेला बटाटा घालून घेऊया. तुम्हाला जर बटाटा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही तसंही करू शकता, किंवा तुम्ही हाताने जर स्मॅश करत असाल तसंसुद्धा करू शकता, पण हाताने नीट स्मॅश होत नाही त्यामुळे मी स्मॅशरचा यूज करते. आता या ठिकाणी आपण स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि आपण संपूर्ण या मसाल्याला परतवून घ्यायचं आहे. अगदी छान असा आपण डोसाच्या आतला हा मसाला तयार करून घेतलेला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता या ठिकाणी बघा, मी हा डोसा नॉनस्टिक पॅनवर अजिबात बनवत नाही आहे. हा नॉर्मल चपाती वगैरे बनवायचा जो लोखंडी तवा असतो तो आहे आणि ह्यावरती मी अशा प्रकारे डोसे बनवत आहे. मी तव्याला सर्वात आधी जे तेल लावलेलं त्याच्यामुळे जो आपला पहिला डोसा बनतो तो थोडा असा जाडसर आणि थोडा तेलकट बनतो, पण नंतरच्या डोस्यांना आपल्याला तव्यावर अजिबात तेल लावायची गरज नाही पडत आणि डोसे अगदी छान स्मूथली निघतात आणि एकदम असे कुरकुरीत बनतात. आता या ठिकाणी बघा, भाजी जो मसाला बनवलेला आहे तो अशा प्रकारे डोस्याच्या आतमध्ये स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि या डोस्याला आपण असं फोल्ड करून लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मस्त आपल्या मसाला डोस्यांचा सांबार आणि चटणीसोबत आस्वाद घ्यायचा. मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.